नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात आता सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। हॉस्पिटल प्रशासनाची होणारी बदनामी आणि रुग्णांची होणारे गैरसोय पाहता सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। विशेष म्हणजे तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासन आज संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका मांडणार असल्याची माहिती समोर येत आहे। शिवीगाळ केल्याच्या रागातून रूममेटच्या अंगावर धावून जात तरुणाने चाकूने त्याचा गळा चिरला। पुणे जिल्ह्यातील नऱ्हे परिसरात हा खुनी हल्ला करण्याचा प्रकार घडलाय। या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। महेश पवार याच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। या हल्ल्यात अर्जुन राय रियांग गंभीर जखमी झालाय। रत्नागिरी शहराजवळ आंबे काढताना 30 वर्षीय युवकाचा विद्युत तारेला स्पर्श झाल्याने शॉक लागून दुर्दैवीरित्या मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। खेड तालुक्यातील पोसरे येथील महेश राजू इलम असे या युवकाचे नाव आहे। हातावरती पोट असलेला कुटुंबातील हा कमावता एकुलता एक मुलगा होता। इलम कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळलाय। ऊस तोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्रात व आंबा हंगामामध्ये कोकणात आंबे काढण्याची कामे तो करत असे। रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून वाद निर्माण झाला असतानाच आता किल्ल्यावरील सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याची बाब समोर आली आहे। सीसीटीव्ही यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे। त्यामुळे स्वराज्याच्या राजधानीची सुरक्षा धोक्यात आली आहे। रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारी असलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही मागणी केली होती। रत्नागिरी शहरात गस्त घालत असताना रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जयस्तंभ येथे 77,500 रुपयांचा ब्राउन हिरोईन सदृश्य पदार्थासह एकाला ताब्यात घेतलाय। मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रत्नागिरीत रामनवमी उत्सवाच्या अनुषंगाने शहरात गस्त घालत असताना जयस्तंभ येथील खाना खजाना हॉटेल ठिकाणी एक इसम एका दुचाकी वाहनावर संशयित हालचाली करीत असताना दिसून आला। भंडारा जिल्ह्यात 17 पोलीस ठाणे कार्यरत आहेत। पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास जाणाऱ्या महिलांना सन्मानाची वागणूक मिळावी याकरिता महिला मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना यापूर्वी राज्य शासनाने दिल्या आहेत। त्या सूचनांचे पालन पोलीस खात्याकडून होत आहे। सर्वच ठाण्यात पोलिसांचा सखी डेस्क महिलांच्या मदतीला धावत आहे। आता कुठल्याही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होते ऑनलाईन तक्रार संबंधितांकडे पाठवली जाते। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे। या कबरीच्या मुद्द्यावरून नागपुरात अलीकडेच दंगल झाली। मात्र ही कबर संरक्षित असून ती हटवता येणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे। दरम्यान आता खुलताबादचं नामांतर होणार असल्याची चर्चा आहे। सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी या नामांतराच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे। खुलताबादचे रत्नापूर असं नामांतर केलं जाईल अशी माहिती शिरसाट यांनी दिली आहे। गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील गुलशन नगर येथे एका 24 वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार करून त्याचा खून करण्यात आला। शनिवारी 5 एप्रिल रोजी रात्री 11 वाजता दरम्यान ती थरारक घटना घडली। तेजस उर्फ अनिकेत अविनाश नडकांडे असे मृत तरुणाचे नाव आहे। या घटनेतील मारेकऱ्यासह त्याच्या साथीदाराला सीपींच्या स्पेशल स्क्वॉडच्या प्रमुख तथा पीआय चोरमले यांच्या पथकाने काही तासातच शेगाव येथून पकडले। घरगुती वादाला जबाबदार ठरवत तेजसला संपवण्यात आले असा घटनाक्रम उघड झालाय। मोहन भागवत हे 4 दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर आहेत। या दरम्यान मोहन भागवत यांना एका स्वयंसेवकाने मुसलमान आरएसएस मध्ये येऊ शकतात का असा प्रश्न केला। यावर मोहन भागवत उत्तर देताना म्हणाले, आरएसएस मध्ये भारतातील सर्वांचं स्वागत आहे, पण प्रत्येकासाठी एक अट असणार, ती म्हणजे शाखेत सामील होणाऱ्या प्रत्येकाला भारत माता की जय ही घोषणा किंवा नारा देताना मनात कसलाही संकोच वाटता कामा नये। त्यांना भगव्या ध्वजाचा आदरही असला पाहिजे असं मोहन भागवत यांनी म्हटलंय। अपात्र लाभार्थी सरकारी स्वस्त धान्याचा लाभ घेत असल्याने पुरवठा विभागाद्वारे अशा रेशन कार्ड धारकांना 31 मे पर्यंत शोध घेण्यात येणार आहे। ई-केवायसी मुळे या प्रकाराला आता बराचसा आळा बसलाय। या मोहिमेत आता रेशन कार्ड धारकांच्या वार्षिक उत्पन्नासह रहिवासी पुराव्याची पडताळणी होणार आहे। हा पुरावा नसल्यास रेशन कार्ड रद्द होणार आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।